काल परवापर्यंत मुंबईची महापालिका फक्त कार्यकर्त्यांपर्यंत असल्याचं दिसत होतं. साधारण कोणत्याही निवडणुकीत एक अंडरकरंट दिसत असतो. मुंबईची निवडणूक 4 दिवसावर आली तरीही अशा कोणत्या निवडणुका आहेत असं वाटत नव्हतं. ठाकरे एक झालेत, फडणवीसांनी संपूर्ण इलेक्शन आपल्या हातात घेतलीये, तरीही म्हणावा असा इम्पॅक्ट ग्राउंडवर जाणवत नव्हता. आता हा इम्पॅक्ट न जाणवण्याचा सर्वाधिक तोटा होणार होता तो ठाकरेंना. त्याचं कारण म्हणजे अशा वेळी कमी मतदान होण्याचं, त्यातही कार्यकर्ता टू कार्यकर्ता पातळीवर मतदान होण्याचा धोका जाणवत होता. कार्यकर्त्यांच्या पातळीवर मतदान झालं, सर्वसामान्य मतदार बाहेर पडले नाहीत तर भाजपचा फायदा होणार हे स्पष्ट आहे. कारण कार्यकर्त्यांचं जाळं त्यांना मतदानाच्या बूथपर्यंत आणणारी यंत्रणा आणि मतदान करून घेण्याची यंत्रणा भाजपकडेच आहे. तसं बळ भाजपचं आहे. पण हे वातावरण फिरल्याचं दिसलं ते कालच्या सभेतून. उद्धव ठाकरेंच्या सभांना होणारी गर्दी आणि राज ठाकरेंच्या सभांना होणारी गर्दी या दोन गोष्टी एकत्रित दिसून आल्या आणि ठाकरे बंधूंच्या सभेला अभूतपूर्व गर्दी झाली. गर्दी मोठी होती, पण यातही आशिष शेलार यांच्या फॅन पेजवर सभेपासून दूरवरचा व्हिडिओ पोस्ट करून सभा फ्लॉप झाल्याचं सांगण्यात येऊ लागलं. अर्थात यावर शेलारांचं फॅन पेजच स्ट्रॉंग झालं. अर्थात ठाकरेंच्या या सभेचा धसका घेऊन ही सभा कशी फ्लॉप झाली हे भाजप सातत्याने सांगणार हे स्पष्ट होतंच. ठाकरे संपलेत, युतीला वेळ झालाय, आता ठाकरेंचे काही उरलं नाही, या सगळ्या नरेटिव्हला मूठमाती देत ही सभा टेसात हिट झाली आणि त्यामुळे मुंबईत इलेक्शनचं वातावरण झालं असं म्हणता येईल. सभेचा नेमका इम्पॅक्ट काय झाला, काय होतोय, या एका सभेमुळे वातावरण कसं फिरू शकतं समजून घेऊया या व्हिडिओतून. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सर्वात पहिला समजून घेऊया तर आत्तापर्यंतच्या मर्यादा काय होत्या. मराठी माणसांसाठी ठाकरे बंधू एकत्र झाले असं सातत्याने सांगण्यात येत होतं. तरीही हा मेसेज सर्वसामान्य मराठी मुंबईकरांसाठी किती महत्त्वाचा ठरणार हे गरजेचं होतं. कारण भाजप हे दोन्ही बंधू स्वतःच्या अस्तित्वासाठी एकत्र आले आहेत असं सांगत होतं. दोन्हीकडून राजकीय चिखलफेक होत होती आणि विरार या दिशेने चालू असल्याचं सहप्रमाण लोकांना दाखवून दिलंय. बुलेट ट्रेन सुरत ते मुंबई अशीच का होतीये, गुजरातच्या दिशेनेच हे सगळं का चालू आहे हे सांगत अदानींच्या माध्यमातून कशा प्रकारे मुंबई गुजरात हे कनेक्ट केलं जात असल्याचं दाखवलं जात आहे. हा फॅक्टर या सभेतून अगदी ठासून समोर आला. पर्यायाने मराठी माणसांची एकजूट होण्यास, अँटी उत्तर भारतीयापेक्षा अँटी गुजराती सेंटिमेंट तयार होण्यास राज ठाकरेंमुळे मदत होताना दिसते. सभेचा तिसरा महत्त्वाचा फॅक्टर सांगायचा तर मुस्लिम दलित नेरेटिव्ह. भाजपने अकोटाच्या निमित्ताने MIM सोबत जाण्याचा निर्णय घेऊन स्वतःच्याच पायावर दगड मारला आहे. जी भाजप हिंदुत्वावर इलेक्शन मोठे करण्याच्या तयारीत होती ती भाजप त्यांच्या बोगस हिंदुत्वाचे वाभाडे आपण सत्तेतून काढणार हा ठाकरेंचा इशारा ऐकताच बॅकफूटवर गेली. एकीकडे राज ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात मराठी बंधूंनो अशी करत आहेत, तर उद्धव ठाकरे माझ्या तमाम हिंदू बंधूंनो अशी करत आहेत. ठाकरेंचा हा बॅलन्स महत्त्वाचा ठरणार आहे, कारण मुंबईत मोठ्या प्रमाणात कोकणी मुसलमान देखील आहेत. अशावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाचे योगदान असणाऱ्या शाहीर अमर शेख यांची आठवण म्हणून उद्धव ठाकरे काढत आहेत. आता शाहीर अमर शेख यांच्या नावाला मुस्लिम म्हणून भाजपने विरोध केला तर भाजप मराठी विरोधात असल्याचं नेरेटिव्ह उभं राहू शकतं. अर्थात गुड मुस्लिमचा धागा पकडून भाजप कशाप्रकारे सिलेक्टिव्ह हिंदुत्ववाद पुढे आणत आहे हे सांगून ठाकरे भाजपची कोंडी करत असल्याचं दिसून येऊ लागलंय. एकीकडे उद्धव ठाकरे अमर शेख यांचं नाव घेऊन मुस्लिम बाजू सांभाळत आहेत, तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संदर्भ देऊन राज ठाकरे दलित नेरेटिव्ह खेचून घेत आहेत. डॉक्टर बाबासाहेब